नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. महाराज तुमच्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि उद्या 7 डिसेंबरला या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी आलेली आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी संकष्टी चतुर्थी ही अखुरा चतुर्थी म्हणून ओळखली जाते. संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची आराधना केल्याने व्यवसायासोबतच करिअरमध्ये देखील प्रगती होते. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही समस्या येत असतील तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत करून श्री गणेशांची पूजा केल्याने त्याचे तुम्हाला खूप चांगले फळ प्राप्त होते. चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट, दोष, दुःख, अडचणी दूर होतात. गणपती बाप्पांना संकटमोचक असे म्हणतात. त्यामुळे त्यांचे व्रत केल्याने आशीर्वाद मिळतो, घरात सुख समृद्धी येते, धनलाभ होतो, व्यवसायात वाढ होते आणि श्री गणेशाच्या कृपेने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती जास्त प्रमाणावरती जागृत असते आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार 7 डिसेंबरला या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने घरातील सर्व दोष, संकट, अडचणी, विघ्न नष्ट होऊन अभ्यासात, व्यवसायात त्यांना भरभरून प्रगती होईल, यश मिळेल, त्यांची प्रत्येक इच्छा मुलांची पूर्ण होईल. तर हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत हा दिवा लावायचा, कसा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर बघा, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन माझ्या चॅनेलवर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके आणि बुद्धिदाता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, मंगलदाता देवता आणि संकटमोचक मानले जातात. गणेशांची आराधना करण्यासाठी खूप काही कठीण नियम पाळले जात नाहीत. गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता आहेत आणि आपण ज्यांचं जर पूजन केलं तर गणपती बाप्पा त्यांच्यावर लवकर प्रसन्न होतात. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, परंतु विद्येचे देवता देखील ते मानले जातात. सर्व देवतांमध्ये अतिशय बुद्धिमान आणि हुशार देवता म्हणून गणपती बाप्पांना ओळखले जाते आणि म्हणून या दिवशी मुलांसाठी काही खास उपाय जे आहेत तर ते केले जातात. आता हा जो उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार, तो प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. कारण बघा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो 100% प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, आयुष्यातील सगळ्या ज्या संकट आहेत ते दूर होतात. हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय रविवारी संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता, कधीही तुमच्या वेळेनुसार. परंतु तुम्हाला शक्य असेल तर शनिवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत हा दिवा जो मुलांसाठी लावायचा आहे. कारण बघा, हा जो उपाय आहे तो आपल्याला चतुर्थीच्या काळामध्येच करायचा आहे आणि चतुर्थीचा प्रारंभ हा उद्या रविवारी संध्याकाळी होणार आहे. म्हणून हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी करता येणार आहे आणि मुलं मुली कोणी असेल तरी दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल, ते सतत हट्टीपणा करत असेल, सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल, सतत किरकिर करत असेल किंवा तुमची मुलं आजारी पडत असतील, कधीकधी मुलं जेवणसुद्धा सोडतात,
कारण मुलांना जर नजरदोष लागलेले असतील तर ते मुलं जेवण सोडून देतात, किरकिर करतात. यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्यासाठी जी घरातील मोठी मुलं असतात, शिक्षण घेत आहेत, भरपूर अभ्यास करूनही त्यांच्या अभ्यास लक्षात राहत नाही. बऱ्याच वेळा असं होतं, मुलं खूप अभ्यास करतात आणि जेव्हा परीक्षेला जातात तेव्हा त्यांना काहीच आठवत नाही, मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही. तसेच बऱ्याच वेळा मुलांना अभ्याससुद्धा करावासा वाटत नाही. काही मुलांच्या बाबतीत असंही असतं की काही कालांतराने मुलं खूप हुशार होती, परंतु अचानक मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, अभ्यास करणं सोडून दिलेलं आहे. मुलांचं लक्ष हे दुसरीकडे केंद्रित झालेलं आहे किंवा मग शिकलेली मुलं मुली आहेत, त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, विवाह योग त्यांचा उजळून येत नाही. तसेच मुलं ज्यांची बाहेरगावी शिकत असेल त्यांचं उत्तम शिक्षण हवं आहे, ज्या कामासाठी मुलं तिथं गेलेली आहे त्यासाठी त्यांना यश मिळावं असं प्रत्येक आईला आणि वडिलांना वाटत असतं. आणि हो, तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर तुम्ही घरी राहून हा मुलांसाठी उपाय करू शकता. अतिशय प्रभावी उपाय आहे. हा उपाय तुम्ही मुलांसाठी नक्की करा. तुम्ही सांगितलेल्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे हे तुम्हाला समजलं असेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं, यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. कारण रविवार आहे, रविवार हा सूर्यदेवांना समर्पित असणारा दिवस आहे, म्हणून स्नान करून झाल्यानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला विधिवत अभिषेक करायचा आहे पाण्याने किंवा पंचामृताने. आणि अभिषेक करत असताना तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि अभिषेक केलेलं हे पाणी असणार आहे, त्या तीर्थ तयार होतं, तर ते आपल्या आवर्जून मुलांना थोडं थोडं पाजायचं. यामध्ये एक दैवी शक्ती असते आणि यामुळे मुलांच्या अनेक समस्या दूर होतात. यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायची, गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा, जास्वंदाची फुलं अर्पण करायची किंवा मग लाल रंगाची कोणती फुलं अर्पण करायची. आणि यानंतर सायंकाळी हा उपाय तुम्हाला करायचा. सायंकाळी हा उपाय करत असताना तुम्हाला देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करायचा, धूप दीप अगरबत्ती लावायची आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा. हा उपाय करण्यासाठी मातीची एक पणती लागणार आहे. मातीच्या पणतीमध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या इतर दिव्यांपेक्षा खूप जास्त असतात. दिवा घेताना चांगला घ्या, कुठेही तुटलेला फुटलेला घेऊ नका. तुम्ही अगोदर वापरलेला असेल तरी चालेल, परंतु फुटलेला नसावा. चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं. मोहरीचं तेल घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर मोहरीचं तेल तुमच्या घरात नसेल तर तुम्ही जे असेल ते तेल घाला आणि त्या दिव्यात थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी टाकली तरी चालेल. यानंतर दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची. जेव्हा तुम्ही दुहेरी कापसाची वात करून लावाल तेव्हा त्या वातीला थोडंसं कोरडं हळदी कुंकू लावायचं, म्हणजे ती वात तुम्हाला थोडीशी लाल पिवळी बनवायची आणि यानंतर अशी ही वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून स्वस्तिक तयार करायचं आणि त्या स्वस्तिकवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा. यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर ठेवायचा आहे. आणि यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 5 काळे मिरे टाकायचे. अखंड काळे मिरे घ्या, कुठेही तुटलेले घेऊ नका आणि ते त्या दिव्यामध्ये टाकायचे. यानंतर आपल्याला 5 कापराच्या वड्या घ्यायच्या. भीमसेन कापूर असेल तर तो घ्या आणि नसेल तर तुम्ही साधा घ्या. आणि नंतर मग 5 तुकडे घ्या. ते 5 कापराचे तुकडे त्या दिव्यामध्ये टाकायचे. यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि नंतर तुम्हाला तिथे बसून एक आसन घ्यायचं, त्यावर बसायचं आणि गणपती बाप्पांचं अथर्व शीर्षमचं 3 वेळा पठण करायचं आहे. 3 वेळा शक्य नसेल तर 1 वेळा केलं तरीसुद्धा चालेल. जितके जास्त तुम्ही पठण कराल तितकं जास्त फळ तुम्हाला प्राप्त होईल आणि शक्य नसेल तर 1 वेळा केलं तरीसुद्धा चालेल. आणि बघा, यानंतर आपल्याला गणेश स्तोत्राचं पठण करायचं. या 2 ज्या सेवा आहेत त्या आपल्याला करायला 5 ते 7 मिनटं लागतात.
तर ही सेवा तुम्ही नक्की करा. मुलं जर मोठी असतील, वाचता लिहिता येत असतील तर त्या सेवा तुम्हाला मुलांकडून करून घ्यायच्या. मुलं लहान असतील, त्यांना शक्य नसेल तर आईवडिलांनी केल्या तरीसुद्धा चालतील आणि मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर स्वतः आईवडिलांनी या सेवा केल्या तरी चालतील. नंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांकडे मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांची सगळी संकट, अडचणी, विघ्न दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता हा दिवा तुम्ही उद्या चतुर्थीला रविवारी लावल्यानंतर कंटिन्यू 21 दिवस हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे. 21 दिवस तुम्हाला दररोज संध्याकाळी हा जो दिवा आहे तो तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर लावायचा आहे. फक्त या दिव्यामध्ये असणाऱ्या वाती या बरोबर काळे मिरे जे आहेत ते दररोज बदलायचे आहेत. या 2 वस्तू नवीन दिव्यामध्ये टाकायच्या आणि याच पद्धतीने तुम्हाला हा दिवा दररोज लावायचा. दररोज तुम्ही त्या वाटी आणि काळे मिरे ते आहेत जे उरणार आहे तर ते एका डब्यात साठवायचे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 22व्या दिवशी तुम्हाला सर्व वस्तू दिव्यामध्ये घ्यायच्या. आपण ज्या उरलेल्या कापसाच्या वाती किंवा काळे मिरे आणि त्याच्यामध्ये 5-6 कापूरवड्या ठेवून ते प्रज्वलित करायचं. कापूरवड्या तुम्हाला बदलण्याची गरज नाही, त्या विरघळून जातात. हा उपाय जर तुम्ही 21 दिवस केला तर याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. काही दिवसातच तुमच्या मुलांची जी काही प्रगती थांबली होती तर ती पुन्हा सुरू होईल. मुलांचे जे काही दोष होते तर ते निघून जातील आणि यामुळेच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे. जर हा मध्येच उपाय करत असताना सूतक आलं, मासिक धर्म आला, हा उपाय जर तुम्हाला 4 ते 5 दिवस करणं शक्य नाही तर तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि पुढे कंटिन्यू तुम्हाला हा उपाय करायचा. म्हणजे हा 5 दिवस उपाय केला तर 6व्या दिवशी तुम्हाला काही अडचण आली तर ते सोडून 6व्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नंतर बघा पुन्हा पहिल्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय करायचा नाही. कारण हा उपाय आपल्याला चतुर्थीपासूनच सुरू करायचा असतो. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे लावायचे. एकच दिवा 2 मुलांसाठी लावता येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी 21 दुर्वांची जुडी घ्यायची, ती हळदीमध्ये बुडवायची आणि ते गणपती बाप्पांना अर्पण करायच्या. या दुर्वासुद्धा तुम्ही मुलांच्या हातून अर्पण केल्या तर मुलांची इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. वर्षातील शेवटची चतुर्थी जी आहे त्यामुळे मुलांसाठी हा उपाय केला तर येणारं वर्ष मुलांसाठी आनंदाचं, सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जाईल. नवीन वर्षात मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. अशा 21 दुर्वांचा उपाय देखील तुम्ही उद्या चतुर्थीला मुलांकडून करून घ्या किंवा मुलांसाठी आईवडिलांनी केला तरी चालेल. तर हे दोन्ही उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत. हे उपाय केल्याने त्याचा तुम्हाला नक्की शुभफळ प्राप्त होईल. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. भेटूया उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.